चला. हे कोणाचं असे वय. चिरंजीव काय हे तुमच्या आयांनी तुमच्या बायकोचं ताट तुमच्या बाजूलाच वाढलं म्हणायचं की. पहिल्याच दिवशी तुमच्या बरोबरीला बसून जेवणार ती. नाही, बायकोला मिठीत घ्यायचं असतं, मुठीत बी ठेवायचं असतं. तिची जागा तिला दाखवायची असते, विसरू नका. वजाव सुरू. येतेच. बस. थांबा. काय कुठं? अरे तुझ्या शेजारी जेवाय बसवतोय तिला. का बायको झाली म्हणजे लायकी वाढली का तिची? आपल्या घराचे नियम माहिती आहेत ना. पहिली पुरुष माणसं जेवाय बसणार, मग बायका. शत्रू, अरे या घरची सून आहे ती, नवी नवरी आहे, त्याचं तरी भान ठेव. मला सांगा, तुमचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत बसलाय का डॅडींसोबत जेवायला तुम्ही? शत्रू, अरे पण तेजू आजच्या जमान्याची पोरगी आहे, असं काय करतोयस? आमचा जमाना आमच्या सोयीनुसार चालतो, त्यामुळे या घरचे नियम आहे ना कोणासाठी बदलणार नाही. ती लग्न करून या घरात आली आहे, ती बायको आहे, मी नवरा आहे, त्यामुळे तिने बायकोगतच वागायचं. मालक, हा, अहो तुम्ही तर काहीतरी समजावून सांगा की त्याला. अहो आता नवरा बायको तर आम्ही काय बोलणार नाही. चिरंजीव त्यांच्या जागी बरोबर आहेत, तुम्ही तुमच्या जागी. ज्यानं त्यानं ज्याची त्याची जागा ओळखून वागावं. बाकी आम्ही काय बोलणार? मला मास्तरीन बाई बरोबर बोलतोय का आम्ही? आत्या, मी नंतर तुझ्या बरोबर जेवतोय. आत्या सासूबाई म्हणायचं काय? सासूबाई. आता लग्न करून या घरात आलीस ना, जुनी नाती सगळी सोडायची आणि नवीन नाती जोडायची. चला.